कालिका माता सर्वांना नमस्कार. मी अमोल अरुणराव दैठणकर, श्री कालिका देवी मंदिर जुना औसा रोड लातूर येथे मूर्ती प्रतिष्ठापनेस कालिका देवीच्या यावर्षी 45 वर्ष पूर्ण झाले आणि मागच्या वर्षीपासून कालिका देवी मंदिर ट्रस्ट कडून नवीन उपक्रम पालखी सोहळा चालू केला आहे आणि यावर्षी या पालखी सोहळ्याचं द्वितीय वर्ष आहे. मागच्या वर्षी जवळपास 500 ते 600 भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते आणि यावर्षी त्यापेक्षाही जास्त 1000च्या संख्येमध्ये यामध्ये सर्व परिसरातले भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी सर्व परिसरातील भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये, ते कुठल्या धर्माचे असो, जातीचे असो, इथे पालखी सोहळ्यामध्ये यायचं आहे, सहभागी व्हायचं आहे, ही विनंती विश्वस्त मंडळाकडे करण्यात येत आहे. कालिका माता की जय. नमस्कार, मी रवींद्र नारायणराव बारसकर. विश्वस्त मंडळ वेगवेगळे प्रयोग करत असतो जेणेकरून हिंदू धर्माचा आणि येथील सर्व भाविक भक्तांना त्याचा लाभ घेण्यासाठी उपक्रम राबवतो. हा नवीन उपक्रम गेल्या वर्षी चालू केला. प्रत्येक उपक्रमासाठी म्हणून युवक वर्ग पुढे यावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून तसं पण विश्वस्ताकडनं प्रयत्न केला जातो आणि यावर्षी या पालखी सोहळ्यासाठी म्हणून अध्यक्ष म्हणून आपण विश्वस्तांनी नेमलं एक युवक मंडळातर्फे तेजस खर्डेकर यांना, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं कार्यक्रम आपला सोहळा छान पार पडला. सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, त्यांच्या नियोजनाला पण सर्वांनी साथ दिली आणि असाच सहभाग प्रत्येक कार्यक्रमाला इथं असतो. फक्त भाविकांनी इथं यावं, इथल्या जाणून घ्यावं मंदिराचं वैभव, मंदिराची जी काही प्रचिती आहे देवीची ती जाणून घ्यावी, प्रत्येकाने दर्शनासाठी यावं, ही आमच्या विश्वस्त मंडळातर्फे विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तेजस अरविंदराव खर्डेकर. दरवर्षीप्रमाणे श्री कालिका देवी मंदिर येथे पाडव्याच्या 5व्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पंचमी दिवशी मिरवणूक काढण्यात येत आहे. गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. तरी गेल्या वर्षी भरपूर भाविकांनी ह्याचा लाभ घेतला, यावर्षी त्याहून अधिक संख्येने ह्याचा लाभ घेतला आणि यापुढेही अजून भाविक वाढतील आणि त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. जय कालिका माता की जय. मी गणेश व्यंकटराव पंडित. आज रोजी जे कालिका मंदिर समितीतर्फे पालखी सोहळा आयोजित केला होता, त्याला परिसरातील सर्व नागरिकांनी भरभरून चांगला प्रतिसाद दिला. जागोजागी घरासमोर जो पालखी मार्ग निघाला होता आपला दैठणकर यांच्या घरापासनं सद्गुरुनगर असा कालिका मंदिराला वेढा घालून परत ह्या आपल्या नरसिंह अलंकारपासनं गिरीश पाटलांच्या जुना औसा रोडच्या घरापासनं परत एकता रोडनी तो पालखी सांगता मंदिरामध्ये झाली. तदनंतर आरती झाली आणि याला खूप परिसरातील भाविक उपस्थित होते. सगळ्या जाती धर्माचे सगळे आपले हिंदू बांधव खूप संख्येने उपस्थित होते. चांगला प्रतिसाद मिळाला. असाच दरवर्षी सर्वांनी पालखीचा लाभ घ्यावा आणि पालखीची सांगता झाल्यानंतर आरती झाली. आरतीनंतर खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला. सर्वांनी त्याचा पण भरभरून लाभ घेतलेला आहे. धन्यवाद. मी गायत्री गणेश पंडित. आज कालिका देवी मंदिरामध्ये लक्ष्मी पंचमी निमित्त कालिका देवीची नगरमध्ये प्रदक्षिणा केलेली होती आणि त्यामध्ये खूप महिलांनी भरपूर प्रतिसाद असा दिला होता. महिला सहभागी झाल्या होत्या. खूप छान आनंदायी उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि खूप छान पद्धतीने असा कळसबत्ती घेऊन सगळ्यांनी टाळ, कळस, पताके या सगळ्यांचा आनंदायी उत्सवाचा सहभाग घेऊन खूप सुंदर पद्धतीने ही नगर प्रदर्शना. नमस्कार, उज्ज्वला कुमार पोद्दार. पाडव्या दिवशी कालिका देवीच्या मूर्तीची स्थापना होऊन 45 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून 45वा वर्धापन दिन साजरा करत असताना त्यानिमित्त आज लक्ष्मी पंचमी या दिवशी तिची पालखी प्रदक्षिणा मंदिराच्या भोवतालच्या परिसरामध्ये आनंदाने सहभाग घेतला आणि
दिंडी, पताका, कलश, ताड, मृदंग याच्या गजरात अतिशय छान अशी मिरवणूक काढली. त्यानंतर आरती आणि प्रसाद असा हा सोहळा संपन्न झाला. मी सुचिता रवींद्र बारस्कर. आज आपल्या इथं चैत्र पंचमी साजरी केली जाते. का तर कालिका देवीची स्थापना होऊन 45 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्ण नगर परिक्रमा केली जाते. छोट्या उत्सव मूर्तीला घेऊन सगळ्या पालखीमध्ये बसून मिरवणूक काढली जाते. टाळ, फटाके, लेझिम किंवा आणि पादुका खेळल्या जातात. भजनाच्या बायका आणि त्याच्यानंतर इतर महिलांनी सर्व सहभागी होतात. 200 ते 250 महिलांचा ह्याच्यामध्ये पूर्ण सहभाग असतो. तसेच आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो. याच दिवशी प्रमाणे. नमस्कार, मी अमृता अमृतेश्वर. आम्ही आज भव्य अशी पालखी मिरवणूक काढली. त्याच्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 महिलांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन भव्य अशी पालखी सोहळा पार पाडला. आणि त्या आरती, कृष्णकाठी सगळ्या महिलांची ओटी वगैरे बनवून महाप्रसादाचा वाटप केला. सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला. आणि दरवर्षी अशा मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा होणार आहे. तर सर्वांनी बहुसंख्येने या पालखीमध्ये उपस्थित राहून अजून या पालखीचा सोहळा खूप मोठा करावा ही आमची सगळ्यांची विनंती आहे. धन्यवाद. लाईटचा खांब आहे, कृपया थोडं लक्ष द्यायचं आहे. लाईटचा खांब आहे, कृपया थोडं लक्ष द्यायचं. तुकाराम